पुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय। इतस्ततो तार्किको मार्जार व्यर्थ तर्क करणारा व्यक्ती मांजरीच्या जन्माला जातो। कक्षागार दाक खद्योत दुसऱ्याचे धन चोरणारा काजव्याच्या जन्माला जातो। न्यासा पहारी चानपत्य दुसऱ्याच्या ठेवीचे अपहरण करणाऱ्या माणसाला मूळबाळ होत नाही। रत्नापहारीचे अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा अत्यंत दरिद्र होतो। धान्य अर्णान्मुषक धान्य चोरणारा उंदराच्या जन्माला जातो। देवलत चांडाल देवाचे खाणारा चांडाल योनीला जातो। मातृवधो अंधत्वम आईचा वध करणारा आंधळा होऊन जन्माला येतो। वार्धुषिक कूर्म व्यास घेणारा कासवाच्या जन्माला जातो। ऊर्ण नाभो नास्तिक कृतज्ञ देव न मानणारा उपकाराची जाणीव न ठेवणारा खाचणीच्या जन्माला जातो। परद्रव्य हरणात प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेत योनीला जातो। भूतकाध्यापक शृगाल पैसे घेऊन आध्यात्मिक विद्या शिकवणारा कोल्ह्याच्या जन्माला जातो। शरणागत त्यागी ब्रह्मराक्षस आपल्याला कोणी शरण आला व आपण त्याचा त्याग केला आपण ब्रह्मराक्षस होतो। शनिवासरे आद्रकम भक्षित्वा यात्रा पूर्व्या शनिवारी आद्रकम प्रवास करा। रविवासरे दुग्धम जलम वा पित्वा यात्रा करूया रविवारी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करा। सोमवासरे आदर्शे दृष्ट्वा यात्रा करूया सोमवारी आरशात पाहून प्रवास करा। मंगली गुड्डम संकाद्य यात्रा करूया मंगळवारी गुळ खाऊन प्रवास करा। कस्तुंबरी तिलम वा भक्षित्वा यात्रा करूया बुधवारी धने किंवा तीळ खाऊन प्रवास करा। गुरव दधी जिरकम वा खादित्वा यात्रा करूया गुरुवारी दही किंवा जिरे खाऊन प्रवास करा। शुक्रवार सर्षपंच संकाद्य यात्रा करूया शुक्रवारी जेव किंवा मोहरी खाऊन प्रवास करा। असकृत जलपानाच तांबूलस्य भक्षणात पास प्रदूषित दिवा स्वप्नाच मैथुनात एकापेक्षा जास्त वेळ पाणी पिल्याने व पानाचा विडा खाल्ल्याने आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपास मोडतो। षष्टी अष्टौ धान्य व्रत ज्ञानी आपो मूलम घृतम पय हविर्ब्राह्मण काम्याच गुरुर्वचनम औषधम 8 वस्तू उपास मोडीत नाही पाणी फळ मूळ आणि दूध तसेच तूप ब्राह्मणाचे वचन गुरुचे वचन आणि औषध। षष्टी वर्ष सहस्राणी नरकम प्रतिपद्यते नासोचम नोदकम नाग्निम नाश्रुपात चकारेत। आत्महत्या करणारा 60,000 वर्ष नरकात राहतो। आत्महत्या करण्याचे सुतक नाही त्याला पाणी पाजू नये अग्नी देऊ नये त्यासाठी रडू सुद्धा नये। उपास दिनेयस्तु दंत धावन कृन्नरस घोरम नरकम याती व्याघ्र भक्ष चतुर्युगम। उपासाच्या दिवशी दात घासू नये उपासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो। उपासाच्या दिवशी दात घासणारा घोर नरकात जातो त्याला 4 युगापर्यंत वाघ खाता। मात्रम पित्रम वापी भ्रातरम सुदरम गुरुम यमुद्दिश्य निमज्जते द्वादशंश फलम भवेत। जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या पुण्याचा 12वा भाग मिळतो। धृतिक्षमा दमोस्तेयम शौचमिंद्रिय निग्रह धीर्विद्या सत्यम क्रोधो दशकम धर्म लक्षण। धीर धृती क्षमा दम असते शौच इंद्रिय निग्रह औसन्नानम देहेंद्रियानम अष्टम हेतु धृती कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्याची मानसिक शक्ती तिला धीर धृती करेल असे म्हणतात। उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र प्रल्हाद। धीर जाण्याचे ठिकाण काम क्रोध लोभ भय व्यसन शारीरिक कष्ट। निंदंतुनी तिनी पुन्हा यदि वास्तु अंतु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वायतेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा न्यायात पथ प्रविचलन्ति पदम न धीराः। चांगल्या माणसाने निंदा करो किंवा स्तुती करो तरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात। लक्ष्मी भरपूर येवो किंवा संपूर्ण जावो मरण आजच येवो किंवा युगाने येवो तरी तो चांगला मार्ग सोडत नाही त्याला धीर असे म्हणतात। सत्यपथावरून धीर कधी हालत नाही। उदाहरणार्थ हनुमानजी सत्यपी सामर्थ्य अपकार सहनम क्षमा। शक्ती असताना सुद्धा अपकार सहन करणे याला क्षमा असे म्हणतात। उदाहरणार्थ वशिष्ठ एकनाथ महाराज क्रुद्यंतम न प्रतिक्रुद्धेत दाकुष्ट कुशलम वदेत। क्रोध करणाऱ्या क्रोध करू नये दुर्वचन बोलणाऱ्या सुद्धा आशीर्वाद द्यावा। दम
इंद्रिय निग्रह दम ब्रह्मज्ञान उपयोगी व्यापारातिरिक्त बाह्येंद्रिय व्यापार मात्र निरोध दम इति विजय सारे बाह्य वृत्ती निवर्तनम ब्रह्मज्ञान उपयोगी क्रियेव्यतिरिक्त सर्व क्रियांपासून बाह्य इंद्रियांना आवरणे याला दम असे म्हणतात, असे विजय सार नावाच्या ग्रंथात लिहिले आहे. असते परस्वान पर्णम असते दुसऱ्याचे अपहरण न करणे याला असते म्हणतात. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.